आपला विषय होता संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांनी 550 वर्षापूर्वी जी काही क्रांती केली ती सामाजिक क्रांती केली. म्हणून गुरु रविदासांना सामाजिक क्रांतीचे प्रणेते म्हटलं जातं. काशीच्या राजांना सुद्धा त्या ठिकाणी नतमस्तक व्हावं लागलं. काशीच्या पंडितांना सुद्धा देखील रविदासांना आपलं म्हणून मानावं लागलं. म्हणून तर त्यांनी भक्तमालमध्ये गुरु रविदासांचा उल्लेख केला आहे. या देशातील प्रमुख संतांना रविदासांची नोंद घ्यावी लागली. ते तर उत्तर प्रदेशामधले आणि महिपती महाराज तर इथं महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील तरी सुद्धा त्यांनी रविदासांची नोंद घेतली. म्हणजे रविदासांमध्ये असं काहीतरी रसायन आहे की त्याला स्वीकारावंच लागतं. जो एकदा त्यांच्याकडे गेला तो त्यांचाच होऊन जातो. मग असं काय आहे रविदासांमध्ये की भल्या भल्यांनी रविदासांना स्वीकारलं? रविदासामध्ये निश्चितच काहीतरी रसायन आहे आणि या रसायनाचा शोध घेण्यासाठी मी गुरु रविदासांना अभ्यासायचं ठरवलं आणि त्या मार्गाने निघालो. परंतु गुरु माऊली भेटली आणि मी नतमस्तक झालो. रविदास चांभार होते म्हणून नाही. रविदासामध्ये असं काही रसायन आहे की त्यांनी भल्या भल्या राजा लोकांना आपल्या पुढे झुकायला लावलं. थोड्या थिडक्या जो 33 राज्यांचे ते गुरु होते. आम्ही तर त्यांच्या चरणाची सुद्धा धूळ नाहीत. मग ते रसायन शोधता शोधता काही गोष्टी माझ्या जीवनामध्ये आल्या आणि मी गुरु रविदासांचा केव्हा झालो मलाच कळलं नाही. आणि गुरु रविदासांसारखं ज्यांनी ज्यांनी कार्य केलं तेवढेच मला गुरु रविदासांमध्ये सगळे महापुरुष संत महात्मे दिसतात. आणि त्याचबरोबर महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे अशी एक श्रृंखला आहे मान्यवर कांशीरामची. ज्यांनी ज्यांनी रविदासाला स्वीकारलं काया पलट झाला आणि जीवन प्रकाशमान झालं. तर अशा ह्या रविदासांना जाणून घेण्यासाठी त्यांचा एक दोहा मी आज सेवेसाठी घेतला आहे. ब्राह्मण मत पूजिये जो होवे गुणहीन, ब्राह्मण मत पूजिये जो होवे गुणहीन, पूजही चरण चंडाल के जो होवे गुण परवीन. ब्राह्मणाची पूजा करू नका. पण रविदासांनी त्या जन्माने जो ब्राह्मण आहे त्याची पूजा करू नका म्हटलेलं आहे. जन्माने, कर्माने नव्हे. कारण महापुरुषांचे जे शब्द आणि वाक्य रचना ज्या असतात थोड्या मोठ्या गूढ असतात. त्यांना समजून घ्यायचं म्हणजे खूप दिमाग लावा लागतो. तर ब्राह्मण मत पूजिये जो होवे गुणहीन, पूजही चरण चंडाल के जो होवे गुण परवीन. म्हणजे गुरु रविदास म्हणतात त्या ब्राह्मणांची पूजा नका करू जो गुणहीन आहे. म्हणजे जो जन्माने ब्राह्मण आहे पण त्याच्यात गुणाचा तपासणी अभ्यास केलेला नाही अशा व्यक्तीला तुम्ही स्वीकारू नका. परंतु अशा व्यक्तीला तुम्ही स्वीकारू शकता तो जन्माने ब्राह्मण सुद्धा जरी नसला परंतु कर्माने ब्राह्मण आहे आणि त्याचं कार्य जगाच्या कल्याणासाठी आहे. अशाला तुम्ही स्वीकारा. म्हणजे जन्माने ब्राह्मण ह्या जगात कुणीच नाही असं त्यांचं स्पष्ट मत आहे. ब्राह्मण हा व्यक्ती कर्माने ठरतो, जन्माने बिलकुल नाही. परंतु आमच्याकडे फॅड झालेलं की जो व्यक्ती जन्माला आला तो त्या जातीचा धरला जातो. हिंदू धर्माच्या अंगाने जर आपण विचार केला तर हिंदू धर्मामध्ये 4 वर्ण बनवलेले आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. याचं ज्यावेळेस चांगल्या प्रकारे जर अभ्यास केला, अध्ययन केलं, कर्माने ब्राह्मण तयार होतो. जन्माने सगळे शूद्रच आहेत. जन्माने सारे शूद्र आहेत. जसं तो व्यक्ती कर्म करेल आणि ते कर्म जगाच्या कल्याणासाठी वापरेल, बुद्धीचं कौशल्य जो जग कल्याणासाठी वापरेल आणि हे विश्व निर्माण करायची ज्याच्यामध्ये क्षमता तयार होऊन जाते अशाला आपण ब्राह्मण म्हटलं पाहिजे. कारण ब्राह्मणाचं नुसतं ज्ञान कामाचं नाही, त्याचं कर्म सुद्धा तसं असावं लागतं. यांनी विश्व निर्माण केलेलं आहे. म्हणून रविदास म्हणतात ब्राह्मण मत पूजिये जो होवे गुणहीन. जो व्यक्ती जन्माने ब्राह्मण आहे परंतु अकलीना गुणहीन आहे, परंतु बाकीचं ज्ञान त्याचं शून्य आहे, जगाच्या प्रती त्याचं वालं योगदान नाही,
अशा व्यक्तीला तुम्हाला ब्राह्मण समजता येणार नाही. पूजापाठ करणे म्हणजे ब्राह्मण नव्हे. ज्याने या जगातील विश्वातील ब्रह्म जाणलंय, ब्रह्मज्ञान प्राप्त केलेलं आहे. ब्रह्मज्ञान म्हणजे काय? विश्वाचं ज्ञान प्राप्त केलं आणि जगाच्या कल्याणासाठी बुद्धाप्रमाणे आणि बाबासाहेबाप्रमाणे सर्व मानव जातीला भरभरून दिलं, त्याला खरा ब्राह्मण समजावं. त्यांना तुम्ही ब्राह्मण म्हणून स्वीकारा. ते बुद्धिमान आहेत. जगाच्या कल्याणासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य कल्याणार्थ वापरलं. त्यांनी स्वतःची घरं भरले नाहीत. अशाला तुम्ही ब्राह्मण समजा. रविदास आपल्या वाणीमधून सांगतात की गुणाने माणूस ठरवा.